गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे आमचा मालवणमध्ये तिसरा दिवस. तर आज आम्ही इकडच्याच जागा एक्सप्लोर करणार आहे. तर हा माणूस बघा, हा हा फिरवणार आहे आम्हाला. आज कुठे घेऊन चाललेस मग? आज दुतोंडला. आज कुठे कुठे दुतोंड कुठे आले? इकडे खाली काय आहे तिथे नक्की? कायाकिंग अजून भरपूर आहेत त्यामध्ये. अशी जागा सांग ना स्पेसिफिक. दाखवतो. दाखवतो काय सांगायचं असतं. लाजला हा माणूस बघा किती लाजतोय. ते बघा. तर आता 2-3 जागा बोलल्या, समजलं तर काय नाही मला. मग आपण जायचं काम करायचं फक्त. तर आता आम्ही गाडीत बसलोय. त्याच्या गाडीत बसलोय. हा बघा आमचा गाईड आहे आजचा. हा मला सगळं फिरवणार आहे. तर आता सध्या नव्हते टाकतो. काहीतरी बोललं, कुठेतरी चालले, कुठेतरी आयलंड वरती चाललोय. सुनामी आयलंड वरती चाललोय आम्ही आता. बघा तुम्हाला इकडचा रस्ता दाखवतो. हे बघा हा रस्ता बघू शकता तुम्ही. इथे काय काय आहे सुनामी आयलंड वरती? बोटिंग बिल्डिंग अजून आता पोहोचलोय त्या सुनामी आयलंड वरती. आता इथे रस्ता आहे मधून, तर इथून चाललोय आम्ही. जेटीवर. कुठे? जेटीवर. जेटीवर. काय काय जागा आहे तिथे. हा तुम्हाला तुम्हाला हाय करता. हाय शिवाय काय येतच नाही. कुठचा आला? फोटो काढून युट्यूबला टाकायचे. तर आम्ही पोहोचलोय सुनामी आयलंड वर. बघा इथे बोटिंग वगैरे होते. बघा समोर बोट आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आता आमची बोट आली आहे. या बोटने आम्हाला आता जायचंय. आता इथून आम्ही बोटिंग साठी चाललोय. आता आम्हाला इथे लाईफ जॅकेट दिले. म्हणजे तसं काही गरज नाही पण ठीक आहे. आता माझ्या साईजचं आहे काय? परफेक्ट झालं मला लाईफ जॅकेट. तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता ह्या दादाची जी बोट आहे त्याशी आता विचारतो सगळ्या गोष्टीबद्दल. तो आता आपल्याला इन्फॉर्मेशन देईल. इथं हे सुनामी आयलंड आहे. व्हाईट वाला भाग दिसतो ना, हा हा पूर्ण सुनामी आयलंड आहे. तो सुनामी आयलंड आहे. हा इथं वॉटर स्पोर्ट पहिले व्हायचे. 2020 मध्ये बघा तौक्ते वादळ आलं ना, तेव्हा हे तुटून गेलं पूर्ण. इकडची वाळू त्या साईडला पडली, इकडे पूर्ण पाणी गेलेलं आहे. हे पूर्ण पडलेलं होतं. हे आली लावलंय त्या लोकांनी. नाही तर इथं वॉटर स्पोर्ट आता तुम्हाला मोरेश्वर आयलंडला होतात तिकडे पूर्ण वॉटर स्पोर्ट्स. आणि आता इथं बघितलं ना, हा वेंगुर्ला तालुका, तो मालवण तालुका, आणि मध्येच कर्लीची खाडी आहे. असं आहे. डोंगराला बघ कडक डोंगरासारखं. लाईट हाऊस आहे का? हा ते लाईट हाऊस. तिथं ते म्हातारीचे 2 कडकाचे बंद वगैरे ते तिकडं आता पूर्ण बंद केलंय. हा ते भरतीमुळे बंद केलंय ना. नाही, समुद्र रफ झालाय. लाटा बघ एवढी. हा कुठचं तुम्ही हे पाणी बोलतायत का? हा हे पाणी. हे 2 महिने गोडं बनणार. पूर्ण लाल लाल पाणी येणार. कचरा असणार या पाण्यामध्ये. पूर्ण लाल लाल आणि पूर्ण कचरा कडेला येऊन लागतो. समुद्र कसं आपल्या पोटात काही ठेवत नाही, पूर्ण बाहेर फेकतो. त्यामुळे या बेचला तुम्हाला पावसामध्ये पूर्ण कचरा दिसणार. नेवाळी बीच आलेला पाणी पूर्ण लाल होतं का? हा लाल. आणि या खडकावर बघितले ना, खेकडे दिसतील बघा. त्या खडकावर बघा. हा खेकडे. ते बघा सीगल आयलंड का? ऑस्ट्रेलियन पक्षी. इथे इंडियन पक्षी नाही दिसत. ऑस्ट्रेलियन आमची गोष्ट आहे.
हा अरबी समुद्र ही कर्लीची खाडी आहे मध्ये पाणी वेगळं तिथे हा पाणी क्लिअर नाही म्हणून नाही तर पूर्ण वेगळं दिसतं निळा आणि वाईट या साईड अरब झालाय समुद्र त्या साईड हा आणि हे बघितलं ना समोरचं देवबाग हा. देवबागला तिन्ही साईडने पाणी आहे एका साईडने समुद्र आहे संगम आहे आणि बॅक वॉटर ते कसं देवाच्या कृपेने वसलंय म्हणून देवबाग म्हणजे आतमध्ये गेला ना तर मंदिरच मंदिर आहेत प्रत्येक देवाची हा. 5-5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला हा. दिसतं. असं आहे. तर आता या दादाने आम्हाला कुठच्या तरी आयलंड वरती सोडली आहे तर आम्ही आता इथं आलोय पाण्यातून जावं लागेल माझी जीन्स सोडली आता आम्हाला तिथे जायचंय इथे 2-3 वॉटर स्पोर्ट्स आहेत जेटस्की बनाना राईड अजून 1-2 आहेत आता ते बघूया ते करूया आता हे दोन आवली बघा आमच्यातली जसं की आयुष्यात कधी बीच वरती गेलेच नाही हा. 2 बोटांशी काहीतरी दाखव ग आता आम्ही काय त्यासाठी आधी लाईफ जॅकेट लावावं लागेल तिकडे बघायचं दादू जरा पुढे बसून दे. दादू जरा ना हा तो पुढेच आहे असं बघायचं नसतं आता इकडे आल्यावर बसू. तू बस आता. काम त्याला बसू जाईल ए विहान चल बस चल चल ते कपडे बघू आपण गुड पंचकली. ह्याला झेपत तर नाहीये मी निवांत बसले मागे बघा निवांत बसले हे का करू द्यायला कष्ट करू दे ह्याला यायचे होते ना यायचं होतं का ह्याला घे टाकत बस आता कष्ट येणार बघत येणार बघत येणार येणार बघत येणार सॉरी बोल सॉरी तुझ्या पाया पडतो बाई, sorry. हे बघा हे दोघं बघा कुठे जायचं बघतो ती थांबली नाही पाहिजे बघत आपल्यासोबत कोण आलं नाही पाहिजे येणार बघत माझ्यासोबत आता आता इथे बोट एक्सचेंज चालू आहे ह्याची फाटली माझ्यासोबत बसून बोलतो नाही बसायचं आता हा विंगेश माझ्यासोबत बसतोय आमचा नवीन गाईड मिळाला आहे बघा भाई कितना रुपया ज्यादा नाही 120 120 नहीं 20 रुपया माइनस 100 रुपये 100 में चलेगा डिस्काउंट हाँ आज के लिए डिस्काउंट हाँ चल तेरा प्रमोशन कर देता हूँ ये वीडियो में से हाँ दोस्तों जिसको भी आना है कायाकिंग करने इसके पास जरूर आना मेरा नाम लेके आना आपको 20 रुपया डिस्काउंट मिलेगा चप्पू मारने की जरूरत नहीं है हाँ चक्कू मारने की जरूरत नहीं है ये ऐसे घुमा के लाता है 5 स्टार जिंदगी मेंटोस जिंदगी डू नथिंग हिट 5 स्टार समोर बघ हे सीगल गाइस कुठचा पक्षी अमेरिकन ऑस्ट्रेलियन सीगल आहे सीगल अरे सिगल पक्षी कुठचा आहे पण तो कुठच्या देशाचा आहे मला कसं माहिती अमेरिकन ऑस्ट्रेलियन ए तू कुठच्या देशातून आला चुत्ती आहे साला हा पाठ कट होणार अरे बगळा आहे तो सिगल नाही देखा आपने लापरवाही का नतीजा तेच असतं ते नाही नाही दॅट इज दॅट अरे कहना क्या चाहते हो चले त्याचा वॉटर स्पोर्ट्स एक काम कर कायाकिंग केलं बाकीचं काही झालं नाही कारण की आता दुपारचा पाण्याचा भरतीचा टाइम होता म्हणून सगळे बंद केले थोडा तर आता आम्ही इथे जेवायला आलो हॉटेलमध्ये तुम्ही किचन झाली ती हा बघा हा. बोल काहीतरी आमचं काय काय कसली माहिती देत नाही उगाच फक्त आता वेदांत चिकन खाणार आहे चिकन विकन नाही खात आपण व्हेज थाली खातो व्हेजच खातो आपण
तू लाजतो का ते सांगायची मला. तू लाजतोय काय ते सांगायचं मला. तू लाजतोय का. हा वेदांत जाम मस्ती करायचं सगळ्यांना ते सगळ्यांना माहिती. मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली फैमिली देखती है. चिकन बोले लाजा वाटते का चिकन खाताना आहे ना. लाजा पण नाही वाटत चिकन खातोय. व्हेज खायचं असतं व्हेज. व्हेज आमचं जेवण घेऊन सगळं झालंय. आता आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या स्पॉट वरती. ते आहे निवती बीच. तिथे जवळच पास आहे कुठेतरी. हा घेऊन चाललाय आम्हाला. तू लपतो काय. चला विघ्नेश माझा आता आपण कुठे चाललोय. आता किल्ले निवती ब्रिज. निवती बीच ना. मग त्यानंतर त्यानंतर डुंगेश्वर. डोंगेश्वर. मग शेवटला आपला घरी भोगवे. भोगवे. चिकन खायला ना. हा. मी चिकन खात नाही. मला काय बात. हा बात चालला. हे काय बनवलं काय माहित ना आमच्याकडे. दारात हे ते काही चाललं आपल्याला. दही आपल्याला भात. हा, चालेल. डाळ भात दही असेल तरी चालेल. आपलं सगळं चालतं. दही आणि पुरी. डाळ भात पण चालतं आपल्याला. आपल्या काय मिळत नसतात. आम्ही आलेलो किल्ले निवती बीच वरती. बीच खालच्या साईडला आहे आणि आम्ही वरच्या पॉइंटला कारण की तो व्ह्यू बघायचा होता म्हणून त्यासाठी ते आम्ही आलेलो. आणि या साईडला महाराजांचा किल्ला आहे. त्यालाच किल्ले निवती किल्ला बोलतात. आणि नंतर तुम्ही मला व्ह्यू दाखवतो. फक्त तुम्ही व्ह्यू बघा. हा ह्या साईडला आहे तो किल्ला जो आहे ना तो त्या साईडला आहे. आणि व्ह्यू बघा इथून फक्त तुम्ही. तो व्ह्यू बघितल्यानंतर आम्ही त्याच्या ऑपोजिट साईडला आलोय गोल्डन रॉक बघायला. तर ते बघा समोर आहे गोल्डन रॉक. तो बघा तिथे सनलाईट ते अगदी पडल्यानंतर तो चमकतो. व्ह्यू बघा. आजचा दिवस संपलाय आणि सांगताना खूप वाईट वाटतंय पण आमची ही ट्रिप सुद्धा संपली आहे. आम्ही जितके पण दिवस होतो इथे खूप चांगलं वाटलं. खूप शांतता वाटली. इकडची जी झाडं आहेत किंवा वातावरण आहे किंवा बीच झाले मंदिर झाले खूप खूप म्हणजे खूप सुंदर आहे. इकडची माणसं पण एकदम बोलायला नाही येतात. तुम्ही ना तुमच्या आयुष्यात एकदाच जरी ना मालवणला आलेच पाहिजेत. तुम्ही जर एकदा पण ना आलात ना काय फायदा नाही तुमचा मग. कारण की मालवणचा कंपॅरिझनच नाही आहे. कुठे नाही तुम्ही कशाशी कम्पेअर करा मालवणचा कंपॅरिझनच नाही आहे. म्हणून तुम्ही नक्की इथे आले पाहिजेत. तर ब्लॉग आता मी इथे संपवतो. चला भेटूया. टाटा बाय बाय. पीस आउट.